आपल्याबरोबर भाजपचे आमदार निरंजनजी डावखरे आहेत. सर, खूप मोठा विजय मिळवलेला आहे. ठाण्यामध्ये महायुतीने शिवसेनेची सत्ता आलेली आहे, तुमची सत्ता आलेली आहे, एकत्रित आता महापौर देखील बसणार आहे. काय वाटतंय, कोण महापौर बसणार आहे? कारण की आज जी सोडत निघाली त्यामध्ये अनुसूचित जातींचं आरक्षण पडलेलं आहे. काय वाटतंय याच्यामध्ये? ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार चालू होता त्यावेळेसच मी म्हटलं होतं की अबकी पार 100 पार या संख्येमध्ये महायुतीचे नगरसेवक निवडून येतील आणि त्याच पद्धतीचं कौल ठाणेकरांनी दिलं हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चव्हाणसाहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची एकत्रित या संदर्भात बैठकही झाली आणि याच्यामध्ये ज्या 25 महानगरपालिका आहेत याच्यामध्ये महायुतीचा महापौर बसवण्याच्या संदर्भातली त्यांची चर्चाही झालेली आहे. निश्चितपणे या संदर्भातले पुढची जी आखणी आहे ते आम्हाला जसं प्रदेशाकडनं सूचना येतील त्या संदर्भातली कारवाई आम्ही निश्चितपणे करू. त्याच्यामध्ये SCचा जो आरक्षण यावेळेस ठाण्याच्या महापौर सोडतसाठी आलेला आहे. आमच्याकडे जे दोन त्याच्या SC सोडतमधली जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते एक सुरेश कांबळे आणि आमच्या उषाताई वाघ या 2 जणं या प्रभागातले आहेत. तेच विचारायचं होतं की शिवसेनेकडे 75चं बहुमत आहे, एका हाती सत्ता आहे. तर अशा वेळी तुम्ही देखील मागणी केलेली होती की आम्हाला देखील महापौर पद जे आहे ते काही वर्षांसाठी मिळावं होतं, अशी तुमची मागणी होती. आता ज्यावेळी SCचं आरक्षण पडलेलं आहे त्यावेळी देखील तुमची ही मागणी राहणार आहे की महापौर पदाची जी 5 वर्षांची टर्म आहे त्यामध्ये 2.5 वर्ष आम्हाला मिळावं? महायुतीची ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस दोन्ही पक्षांनी 4 पाऊल मागे घेत या संदर्भातली भूमिका घेतली होती आणि एक सामंजस्याची भूमिका आपल्याला पूर्ण प्रचाराच्या वेळेसही दिसली होती. त्याच्यामुळे या संदर्भातले जो अंतिम निर्णय आहे तो निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते पक्षाचे हे घेतील आणि महायुतीचा महापौर बसवण्याच्या दृष्टिकोनाने हा निर्णय पुढच्या काळामध्ये लवकरच आपल्याला कळवण्यात येईल. शिवसेनेकडे आता सध्याच्या घडीला विमल भोईर आहेत किंवा कळव्यातले दीपक जाधव आहेत, याच कळव्यातले गणेश कांबळे आहेत, असे अनेक लोक आहेत जे सध्या त्यांच्याकडे SC कॅटेगरीतले. या सगळ्यांना सोबत घेऊन किंवा या सगळ्यांना बाजूला ठेवून शिवसेना भाजपला महापौरपद देऊ शकते? ही मुळात आपण म्हटलं ते खरं आहे की 75चा एक जो मेजॉरिटीचा आकडा आहे तो निश्चितपणे शिवसेनेकडे आहे, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे. पण याच्यामध्ये निर्णय घेत असताना सर्व महानगरपालिकेचा एकत्रित निर्णय हा या संदर्भातला घेतला जाईल आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. याच्यामध्ये जो निर्णय वरिष्ठ घेतील तो निश्चितपणे मान्य राहील. भाजपचे पण उमेदवार किंवा हे जे SC कॅटेगरीतले ते रेडी असतील महापौर पदासाठी? याच्यामुळे आम्ही आमचे जे उमेदवार आहेत ते समोर ठेवलेले आहेत. याच्याबद्दलचा अंतिम निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठींकडनं घेण्यात येईल. महापौर पदाचं थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता त्याच्या इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे स्टँडिंग कमिटी आहे, त्याचबरोबर TMCचं जे परिवहन आहे ते परिवहन खातं आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्या संदर्भात देखील काही बोलणी झाली आहेत का? काय वाटाघाटी होणार आहेत का? तुम्हाला त्यातले काही पदं मिळणार आहेत का? याच्यामध्ये अजूनही अंतिम टप्प्याची बोलणी किंवा याच्यामध्ये अजून काही आपल्याला ठोस अशी बोलणी झालेली नाही आहे. याच्यामध्ये प्राथमिक जी फेरी आहे चर्चेची ती निश्चितपणे वरिष्ठ दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे आणि मला वाटतं CM साहेब डावसवरनं आले की याच्यामध्ये अंतिम निर्णय हा निश्चितपणे घेण्यात येईल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर निरंजनजी डावखरे होते आपल्यासोबत. आणि शिवसेनेकडून जरी SCचे जे वेगवेगळे आरक्षण पडलेलं असलं नाही त्यावरचे अनेक कॅन्डिडेट असले तरी देखील भाजपकडे देखील 2 कॅन्डिडेट आहेत या आरक्षणावर आणि ते देखील भाजपकडून सांगण्यात येत आहे. हे 2 उमेदवार देण्यात येत आहेत. आता पाहूयात नेमकं महापौर पदाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडते, शिवसेनेच्या नगरसेवकाच्या गळ्यात पडते की भाजपच्या नगरसेवकाच्या गळ्यात पडते. कॅमेरामॅन विनेसा, अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.